सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक। आझमी यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन। अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। समाजवादी पक्षाचे आमदार यांनी काल विधानसभेमध्ये औरंगजेब यांची स्तुती केल्यामुळे शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे। अबू आझमी म्हणाले होते की औरंगजेब बाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे। त्यांनी अनेक मंदिरे बांधली, बनारसमध्ये पंडितांच्या मुलीबरोबर लग्न करू इच्छिणाऱ्या आपल्या सरदारला हत्तीचे पाय दिले, त्यामुळे पंडितांनी तिथे त्यांच्यासाठी मस्जिद बनवली। औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, त्यावेळी हिंदू मुस्लिम लढाई नव्हती, ती राज्य निर्माण करण्यासाठी लढाई होती। औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते। औरंगजेबाच्या काळात भारत सदन होता, असे वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केले। अबू आझमीने केलेल्या या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकीय वातावरण पेटलंय। विरोधकाचा चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने धुळे शहरातील संतोषी माता चौक या ठिकाणी अबू आझमी यांचा निषेध करत त्यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन करण्यात आले व तसेच अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्गुण हत्या करणारा, स्वराज्य गिळंकृत करायला आलेला क्रूर कर्म औरंग्या, जो त्याच्या बापाला झाला नाही, त्याच्या सख्ख्या भावांना सत्तेसाठी त्यांनी ठेचून मारलं, असा क्रूर कर्म औरंगजेब ज्याने या स्वराज्याचं अतोनात नुकसान केलेलं आहे, संभाजी महाराजांची अत्यंत निर्गुण हत्या केलेली आहे, त्याचं समर्थन करणारा हा देशद्रोही अबू आझमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्यकर्ता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता, परंतु या डुकराच्या अवलादीला इतिहास माहित नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शिव शंभू प्रेमींच्या, हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या या क्रूर कर्म औरंगजेबाची अवलाद, डुकराची अवलाद असलेल्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार आहोत। जागर जनस्थान न्यूज साठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।